लाखणी तालुक्यातील रामपुरी गावामध्ये वीज चोरी संदर्भातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून हे प्रकरण केवळ चोरणी लाईट पुरते मर्यादित नसून थेट महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेचं आणि शक्य त्या ठिकाणी झालेलं दुर्लक्षांचे गंभीर उदाहरण ठरत आहे। सदर लक्ष्मण शिंदे नामक व्यक्ती मागील 8 ते 9 दिवसांपासून बिनधास्त चोरणी लाईन वापरत आहे। विशेष म्हणजे ही माहिती महावितरण पोहरा केंद्राचे एरिया इन्चार्ज मंगेश कवडू धांडे यांच्याकडे होती, तरीही त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं। गावकऱ्यांनी काही दिवसापूर्वीच त्यांच्या घरापर्यंत जाऊन याबाबत तक्रारी केली होती, मात्र धांडे लाईनमॅन यांनी केवळ मीटरची डिमांड आलेली आहे पण वेळ मिळत नाही असं कारण सांगून हात झटकले। आता प्रश्न असा निर्माण होतोय की जर मीटरची डिमांड आधीच आली होती तर 8-10 दिवस उलटूनही ते का बसवले गेले नाही आणि विना परमिशन चोरणी लाईन कशी घेतली गेली, यामागे कोणाची संमती होती हे स्पष्ट करणं महत्त्वाचं ठरतंय। या सगळ्या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला असून अनेकांनी थेट सवाल उपस्थित केला आहे की आम्ही नियम पाळतो, मीटर बसवतो, वेळेवर वीज बिल भरतो, पण काही जण सरळ लाईट चोरतात आणि त्यांना कोणतीही शिक्षा होत नाही। हे कुठल्या न्यायाने? महावितरणमधील कर्मचारी स्वतः चोरणी लाईट सारख्या गंभीर प्रकाराकडे डोळे झाक करत असतील तर ही व्यवस्था कशासाठी आहे? गावकऱ्यांनी असा थेट आरोप केला आहे की महावितरण कर्मचारी व चोरणी करणारे नागरिक यांच्यामध्ये अंतर्गत मिलीभगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही। लक्ष्मण शिंदेने परवानगी न घेता लाईन कशी घेतली यामागे एरिया इन्चार्ज किंवा अन्य कर्मचारी सहभागी होते का याची कसून चौकशी होणे अत्यावश्यक आहे। गावातील काही प्रामाणिक नागरिकांनी अगदी स्पष्ट शब्दात असा इशारा दिला आहे की जर हे प्रकरण महावितरणकडून दडपून टाकण्यात आले तर गावकऱ्यांना महावितरणाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यावाचून पर्याय उरणार नाही। केवळ एका व्यक्तीचे प्रकरण नसून संपूर्ण व्यवस्थेचा अविश्वास निर्माण करणारे घडले आहे। या प्रकरणात कनिष्ठ अभियंता प्रशांत वांधरे आणि एरिया लाईनमॅन मंगेश कवडू धांडे यांच्यावर गंभीर आरोप झाले असून यांच्या विरुद्ध चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास जनतेचा संताप अनावर होईल। गजा महाराष्ट्र 24 न्यूजचे स्पष्ट मत आहे की हे प्रकरण फक्त लाईट चोरी म्हणून दुर्लक्षित न करता व्यवस्थेतील दोष, कर्मचारी बेजबाबदारी आणि भ्रष्ट वृत्तीची जाणीव करून देणारा इशारा आहे। या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा रामपुरीसह संपूर्ण तालुका जन आंदोलनाच्या दिशेने जाणार यात शंका नाही। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदागळी, भंडारा, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।